नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुन्हा एक PIQ जो मॅट्रिसेस वरती आहे। इथे मॅट्रिक्स दिला आहे आणि जो का तो काय सांगितलेला आहे, दोघे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स। तर मला इथे माहित पाहिजे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स जर असेल तर त्याचे डायगोनल एलिमेंट काय असतात, 0 असतात। देअरफॉर इथे काय होईल, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स जर माझ्याकडे असेल तर त्याचे डायगोनल एलिमेंट काय असतात, डायगोनल एलिमेंट्स आर 0। ठीक आहे, डायगोनल एलिमेंट 0 असतील म्हणजे जर मी याला कंपेअर केलं म्हणजे काय, डायगोनल एलिमेंट कोणकोणते, A11 च्या पोझिशनचे, A22 च्या पोझिशनचं आणि A33 च्या पोझिशनचं। इथे काय होईल, याला जर मी कंपेअर केलं तर काय होईल, 2 sin θ - 1 = 0। म्हणजे sin θ माझ्याकडे हा +1 तिकडे जाईल आणि 2 मल्टिप्लाय ते डिवाइड होऊन जाईल म्हणजेच 1/2 राहील। sin θ = 1/2 म्हणजेच काय, साइन ची व्हॅल्यू 1/2 ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या टेबलमध्ये कुठे आहे, तर ती आहे θ = π/6 मध्ये। म्हणजे θ माझ्याकडे काय होईल, π/6 मध्ये 1/2 आहे। दुसरा जर डायगोनल एलिमेंट घेतला तर 2 cos θ - √3 = 0 घेतलं गेला। ठीक आहे, म्हणजेच काय होईल, cos θ = √3/2 होऊन जाईल। म्हणजेच काय होईल, cos ची व्हॅल्यू √3 कुठे आहे, तर ती पण कुठे आहे, π/6 मध्ये। देअरफॉर θ = π/6। अशा पद्धतीने आपण मॅट्रिक्सचा एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो। थँक्यू।